आमदार सन्माननीय अमित भाऊ गोरके साहेब हे आपला सर्वांना संबोधित करतात. जय लहूजी. मुंबईपर्यंत आवाज गेला पाहिजे. बोला जय लहूजी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या मनातला आवाज वस्ताद लहूजी साळवे, साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे या सर्वांना नमन करून आज महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलाय आणि त्या इतिहासाचं सोनेरी पान या लातूरकरांनी या ठिकाणी विणलेलं मला दिसतंय. आज महाराष्ट्रातले सगळे मोठे नेते या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. पण आज लातूरमध्ये आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा होती आणि ती चर्चा होती आपल्या या वर्गीकरणाच्या मोर्चाची. कुठल्याही रस्त्याने या रस्ता ब्लॉक झालेला होता. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं जी ठिणगी महाराष्ट्रात पडलेली होती ती ठिणगी उपवर्गीकरणाची आज लातूरकरांनी खऱ्या अर्थानं सार्थकी ठरवली. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आज फक्त पिवळं वादळ दिसतंय. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की श्वास संपल्यानंतर माणूस मरत नसतो. श्वास संपल्यानंतर माणूस मरत नसतो. जो माणूस खऱ्या अर्थानं जो माणूस अन्याय सहन करतो तो माणूस मरत असतो. म्हणून अन्याय सहन करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलं तेच या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानानं आपल्याला सांगितलं. आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला, अनेक राज्यांनी हा निर्णय मान्य केला, महाराष्ट्राने मान्य केला, समिती गठीत झाली. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी सरकारमध्ये काम करतो, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर काम करतो. त्यामुळे आतापर्यंत माननीय फडणवीस साहेब जे बोलले ते करून दाखवले. त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे, आपल्या संपूर्ण समाजाचा विश्वास आहे. आता कुणीतरी बोललं की माननीय फडणवीस साहेबांपर्यंत निरोप नक्की द्या. 100% निरोप देणार. निरोप पोहोचला. आज या सरकारच्या काळात पहिल्यांदा आरटी झाली आणि आपल्या समाजाची पहिली आयएस ऑफिसर या ठिकाणी या सरकारमुळे झाली. तर यामुळं मी माननीय फडणवीस सरकारला सांगणार आहे. या ठिकाणी माझ्याबरोबर विधिमंडळातले माननीय सुनील कांबळे साहेब सुद्धा आहेत. आज खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फेडणारा हा मोर्चा आहे. आज आमच्या आया बहिणी या ठिकाणी उन्हात बसलेल्या आहेत. आज या ठिकाणी आमच्या आया बहिणी उन्हात या ठिकाणी बसलेल्या मी बघतोय, चालताना बघतोय. उपाशी तापाशी बसल्यात. कशासाठी बसल्यात? उद्याच्या पिढीसाठी बसल्यात. आणि हे आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, होणार आहे आणि लवकरात लवकर झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आज महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अनेक मंडळी काही ना काही बोलतायत, काही ना काही बरळतायत. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, त्यांच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांना आपण उत्तर देऊ नका. कारण आपण वाघ आहोत, आपण वाघ आहोत, वाघच राहणार आहोत. आज अनेक खोटे अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं नेरेटिव्ह सेटिंग केलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोललं जातं. पण मी आपल्याला नम्र विनंती करणार आहे, या लातूरमध्ये अनेक नेते आहेत, या महाराष्ट्रात अनेक नेते आहेत, अत्यंत चांगलं आणि विखारी भाषण करणारे आपले नेते आहेत. त्यांचा आवाज आपल्या समाजापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून मी सरकारला, केंद्रातल्या सरकारला, राज्यातल्या सरकारला त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करणार आहे, उपवर्गीकरण येणाऱ्या काळामध्ये ताबडतोब लवकरात लवकर जाहीर करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि आपल्या समाजाचा एक माणूस म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून जोपर्यंत हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर होणार नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू ठेवणार आहे. त्यामुळे मी येणाऱ्या काळात आपल्याला विनंती करणार आहे, ज्या ज्या ठिकाणी आपले उपवर्गीकरणातले मोर्चे होतील त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आणि फक्त उपस्थित राहायचं नाही तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या त्या बांधवांना पाठिंबा द्यायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, उपवर्गीकरण हे आता अगदी जवळ आलेलं आहे आणि ते होणार म्हणजे होणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि
आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जे काम केलंय महाराष्ट्रात आज त्यांच्या शक्ती सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई या ठिकाणी त्यांनी चालू केली आणि मी तुम्हाला सांगतो आरक्षण उपवर्गीकरण जाहीर झाल्यानंतर या लातूरमध्येच आपल्याला विजयी जल्लोष आपण नक्कीच करणार आहोत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की जोपर्यंत ही लढाई आहे ही लढाई आपली तुमची आमची आणि उद्याच्या भवितव्याची लढाई आहे ती सगळ्यांनी आपण एकत्र लढायची आहे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जी वेळ पडेल त्या वेळेस विधिमंडळात त्या सरकारमध्ये त्या ठिकाणी भांडणं केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सर्व